जय जय रघुवीर समर्थ. चमत्कार सुद्धा आवश्यक आहेत असं समर्थ म्हणतात. लोकसंग्रहाचे समर्थांनी अनेक मार्ग सांगितले. त्यात चमत्काराचाही समावेश आहे. कसा? भिक्षा आणि चमत्कार, चहाटती लहान थोर, एकाएकी अकस्मात प्रगट करावे अद्भुत. तेणे चमत्कार चित्त बहुत जनांचे. ही वचने आणि त्यांनी केलेल्या सिद्धांची वर्णनं यावरून असं म्हणता येतं. त्या चमत्कारात ढोंग किंवा अनिती अनाचार नसावा, तसेच अहंकर्तृत्व बुद्धी नसावी, एवढेच त्यांचं म्हणणं आहे. चमत्काराने काय होतं तर लोकांची मनं ही वेधली जातात. परधर्मी प्रचारक अनेक खऱ्या खोट्या चमत्कारांनीच लोक आपल्याकडे वळवून घेतात. हा प्रकार समर्थांच्या वेळी घडत होता आणि तो आजही घडतोय. तेव्हा धर्मरक्षक प्रचारकांनी आपल्या धर्माच्या संरक्षणासाठी आणि धर्माचाराचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी काही चमत्कार दाखवले तर तो दोष नाही असं समर्थ सांगतात. पण त्यातही विचाराची थोडीशी बारकाई आपल्याला दिसते. चमत्कार म्हणजे मुद्दाम केलेला आहे असं तो दिसता कामा नाही. त्यात करणाऱ्याचा आरंभी थोडा बोलबाला झाला तरी पण परिणामी नुकसान आहे. म्हणून चमत्कार कसे घडावे तर ते स्वाभाविकपणे घडावे, ते आवर्जून करायचे नसतात असं समर्थ सांगतात. पुण्याचरणी व्यक्तीच्या बोलण्या चालण्यात चमत्कारांचा सहज अनुभव भावार्थी माणसास येतो आणि त्यात सृष्टी नियम आणि कार्यकारण भाव सुद्धा असतो. पण तो अव्यक्त असल्याने साधारण माणसास तो कळत नाही, म्हणून चमत्कार तो मानला जातो एवढंच. पण समर्थांच्या चरित्रामध्ये अशा चमत्कारांच्या नावाखाली अनेक गोष्टी येतात हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. की घोंगडीची गोष्ट आहे किंवा समर्थ स्मर्तृग्रामी होते, ते स्मरण करताच ते तिथे जात असत, किंवा त्यांनी आपला आजार घोंगडीमध्ये काढून ठेवलेला होता. अशा अनेक गोष्टी ह्या सामान्य माणसाला चमत्कारासारख्याच वाटतात. जय जय रघुवीर समर्थ.